नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता क्षणाची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजच्या अपडेट सविस्तर समजून त्याला सुरू करूया. राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदांची वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाकडून कधी घेण्यात येईल असा जाब नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला विचारला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी देत नागपूर खंडपीठाने राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी पदाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा निर्णय कधी घेण्यात येईल असा प्रकारचा ठोक सवाल विचारण्यात आला आहे. तर याबाबत राज्य शासनाने दिनांक 12 जून पर्यंत आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अनेक पदवीधर शिक्षकांनी न्यायालयामध्ये वेतनश्रेणीकरता धाव घेतली आहे. यावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर याचिकेवर सुनावणी दिली आहे. राज्य शिक्षक परिषद शिक्षण हक्क कायदा लागू झाल्याच्या नंतर राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना शिक्षकाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे आता उच्च प्राथमिक शाळेची शिक्षककरिता किमान पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व त्यांच्याकडे D.Ed अथवा B.Ed पदवी असणे आवश्यक असणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार एका श्रेणी शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून दिनांक 13/10/2016 रोजी अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. तर सदरचा निर्णय हा भेदपूर्वक असल्याचे नमूद करण्यात आले असून सरसकट सर्व शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. याबाबत 12 जून नंतर राज्य शासनाकडून आपली बाजू मांडण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आलेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.